नमस्कार, मी पूनम ब्लाउज कटिंग इन मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर बघा, आज मी तुम्हाला इथे प्रिन्स कट ब्लाउजची कटिंग दाखवणार आहे डायरेक्ट कापडावरील. आणि हा ब्लाउज पीस आहे आणि अस्तरवरती आपण प्रिन्स कट ब्लाउजची कटिंग करणार आहोत. तर तुम्हाला आता त्याची मी मापे समजून सांगते. तर बघा, उंची 13 इंच आहे, छातीचं माप 29 इंच आहे, कंबर 25 इंचाची आहे, पुढचा गळा हा 6 इंचाचा आहे, मागचा गळा हा 9 इंचाचा आहे, बाही उंची 7.5 इंचाची आहे, दंडघेर हा 4 इंचाचा आहे. या मापानुसार आपण अस्तरवरती प्रिन्स कट ब्लाउजची कटिंग करणार आहोत. तर चला आता आपण मापे टाकायला सुरुवात करूया. तर बघा, ज्यावेळेस आपण अस्तर अशा पद्धतीने ठेवतो त्यावेळेस सर्वात आधी आपल्याला जे हे कापड आहे ते एकसारखं आहे का ते बघायचं आहे. नसेल तर ते एकसारखं करून घ्यायचं आहे. तर इथे बघा, अगदी व्यवस्थित एकसारखं आहे, त्यामुळे मी ते एकसारखं करून घेणार नाही. तर बघा, अशा पद्धतीने ते पसरवून घेतलेलं आहे मी या पद्धतीने बघा. आणि याच्यावरती आता आपण मापे टाकायला सुरुवात करू. तर 13 इंच बघा, तयार उंची 13 इंच आहे ब्लाउजची, तर आपल्याला 14 इंचावरती मार्किंग करायचं आहे. तर 1 इंच आपण यामध्ये शिलाई मार्जिनचा घेतलेला आहे. खालच्या साईडला आणि वरच्या साईडला मिळून आपल्याला ते 1 इंच शिलाई मार्जिनचं लागणार आहे. तर बघा, या साईडने सुद्धा आपल्याला 14 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे, जेणेकरून जी शोल्डरची लाईन आहे आपली ती तिरकी जाणार नाही. तर अशा पद्धतीने व्यवस्थित मार्किंग करायचं आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत. हे बघा, अशा पद्धतीने आपण इथे शोल्डरची लाईन आखलेली आहे. तर इथे शोल्डर घेतलेला आहे बघा, ते 5 इंच, कारण आपल्या छातीचं माप जे आहे ते 29 इंचाचं आहे. तर त्यासाठी मी इथे शोल्डर 5 इंचाचं घेतलेलं आहे. त्यानंतर बघा, इथून अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर खालच्या साईडने सुद्धा बघा 5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली शोल्डरची मुंड्याची जी लाईन आहे ती बिघडणार नाही, इकडे तिकडे सरकणार नाही, व्यवस्थित सरळ एका रेषेत येईल. अशा पद्धतीने मुंड्याची लाईन आखायची आहे. तर बघा, मुंडा इथे मी 5.5 इंचावरती घेतलेला आहे अशा पद्धतीने. त्यानंतर छातीचं माप टाकून घेऊया. तर बघा, छातीचं माप इथे टाकायचं आहे 7.25 इंचावरती. ज्यावेळेस 28 इंचाची कंबर असते त्यावेळेस आपण 7 इंचावरती टाकतो. इथे 29 इंचाची कंबर आहे, त्यासाठी इथे 7.25 इंचावरती आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे. म्हणजेच 29चा चौथा भाग हा 7.25 इंच होतो. या पद्धतीने छातीचं माप टाकायचं आहे 7.25 इंचावरती. त्यापुढे 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन राहणार आहे. तर बघा, मागील भागासाठी आपण 1.5 इंच मार्जिन घेतो. त्यानंतर बघा, इथून मुंड्याला आकार देण्यासाठी घ्यायचा आहे आपल्याला 1.25 इंच. या पद्धतीने 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे आणि इथून मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने. त्यानंतर कमरेचं माप टाकूया आता. तर बघा, ज्यावेळेस 24 इंचाची कंबर असते तर त्यावेळेस आपण किती घेतो कमरेचं माप, तर 6 इंच घेतो. ज्यावेळेस 24 इंचाची कंबर असते त्यावेळेस आपलं कमरेचं माप हे 6 इंच असतं. तर इथे 25 इंचाची कंबर आहे, तर 6.25 इंचावरती कमरेचं माप येणार आहे. आणि प्लस त्यामध्ये 1 इंच टक्स घ्यायचा आहे आपल्याला बघा. तर 7.25 इंचावरती आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे अशा पद्धतीने 1 इंच टक्सचा टाकून. त्यानंतर त्यापुढे 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन या पद्धतीने. त्यानंतर ही लाईन आपण सरळ आखून घेऊया. तर ही शिलाई मार्जिनची जी लाईन, फिटिंगची जी लाईन आहे ती आपण आखली नाही तरी चालणार आहे, आपण ही लाईन आखून घेतलेली आहे. त्याच्यानंतर बघा, इथे आपण गळ्याचं माप टाकून घेऊया. तर बघा, गळा रुंदी इथे घ्यायची आहे 2 इंचाची. अशा पद्धतीने गळा रुंदी 2 इंचाची घ्यायची आहे. 3 इंचाचा आपलं शोल्डर राहणार आहे. गळा रुंदी ही आपली 2 इंचाची आहे. त्यानंतर इथून खाली आपल्याला, तर बघा, गळ्याची उंची जी आहे ती मी 9.5 इंचावरती घेत आहे या पद्धतीने. इथून आता आपल्याला घ्यायचं आहे 3 इंच. बघा, अशा पद्धतीने
खालच्या साईडला गळा रुंदी वाढवून घ्यायची आहे आणि ती लाईन सरळ ड्रॉ करून घ्यायची आहे बघा या पद्धतीने. आणि इथे आता गोलगळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर तुम्हाला हवा तसा तुम्ही आकार इथे देऊ शकता. इथे मी गोलगळ्याचा आकार दिलेला आहे. त्यानंतर आता टक्स पॉइंट टाकून घेऊया. तर बघा अशा पद्धतीने 7.25 इंचाचा आपल्याला इथे हाफ करायचा आहे. म्हणजे स्टेप अशा पद्धतीने आपल्याला दुमडून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने. आणि कमरेचा टक्स आपला इथे निघतो. त्यानंतर बघा 3.5 इंचावरती आपण कमरेचा टक्स टाकायचा आहे. जो आपला मागील गळा असतो त्यापेक्षा 1 इंच आपल्या कमरेचा टक्स हा खाली आला पाहिजे. म्हणजेच बघा इथपर्यंत आपला गळा आहे तर याच्या खाली 1 इंच तरी आपला टक्स हा आला पाहिजे. त्यानंतर दोन्ही साईडला आपल्याला अर्धा इंच टक्सचं माप घ्यायचं आहे या पद्धतीने बघा. आणि ही लाईन सरळ वर अशा पद्धतीने ड्रॉ करायची आहे या पद्धतीने बघा. हा मागील पार्ट आपला तयार झालेला आहे. आता हा आपण कटिंग करून घेऊया. इथे बघा जे मार्किंग जे केलेलं आहे आपण त्याच्यावरूनच आपल्या कातर गेली पाहिजे. आपल्याला इथे एक्स्ट्राचं कट करायचं नाही. बरोबर खरडूच्या मार्किंगवरून आपल्याला कट करायचं आहे बघा या पद्धतीने. एक्स्ट्राचं घेऊ नका जेणेकरून आपण ब्लाऊज शिवताना तो व्यवस्थित येईल. तर बघा इथे मी गळा कट करणार नाही. तो गळा आपण ब्लाऊज शिवताना कट करून घेऊया. तर त्यानंतर बघा अशा पद्धतीने आपल्याला आता ही बंद बाजू पुढच्या साईडला करायची आहे आणि ही ओपन जी बाजू आहे बघा ती आपल्या साईडला करायची आहे. ज्यावेळेस आपण प्रिन्स कटचा पुढचा भाग काढायला घेतो त्यावेळेस अशी पद्धत वापरायची आहे. या पद्धतीने बघा. तर बघा जिथे ऍडजस्ट होईल तिथं व्यवस्थित बसवून घ्यायचा आहे हा पार्ट या पद्धतीने बघा. आता हा मागील भाग जिथं ऍडजस्ट होईल तिथं बसवून घ्यायचा आहे. पण ओपन बाजूने आपल्याला ही बंद बाजू जी आहे ते ठेवायची आहे बघा या पद्धतीने. आणि पूर्ण आहे असा हा पार्ट आता आपल्याला आखून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने मी दाखवते. तर बघा ब्लाऊजची मापे टाकण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. मी ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे ती अगदी सोपी पद्धत आहे आणि तुमच्या सहज लक्षात येईल अशा पद्धतीने इथे मी तुम्हाला दाखवणार आहे बघा. तर बघा पूर्ण हा मागील भाग आपण आहे असा आखून घेतलेला आहे. त्यानंतर हा मागील पार्ट जो आहे तो साईडला ठेवून द्यायचा आहे. आणि आता यामध्ये बघा सर्वात आधी आपलं हे 1.5 इंचाचं मार्जिन जे आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने. वरच्या साईडने सुद्धा अशा पद्धतीने 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे आणि ती काढून घ्यायचं आहे साईडला बघा. आणि त्यानंतर बघा अशा पद्धतीने ही लाईन आखून घ्यायची आहे. त्यानंतर बघा इथून 1.25 इंचाचं आपण जे मार्किंग केलं होतं तिथून खाली आपल्याला अर्धा इंचावरती मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा या पद्धतीने अशा पद्धतीने मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. जरी तुमच्या लक्षात अशा पद्धतीने आले नाही तर इथे मी तुम्हाला दाखवते. तर बघा 5.5 इंचावरती आपलं मुंड्याचं माप होतं. या साईडने शोल्डरचं माप टाकून घेऊया जेणेकरून आपली लाईन तिरकी जाणार नाही. तर बघा इथून 5.5 इंचावरती तर बघा ही लाईन अशा पद्धतीने आखून घेतलेली आहे. आणि त्यानंतर बघा इथून 1.25 इंचावरती आपल्याला मुंड्याचं मार्किंग करायचं आहे. मागील मुंड्यासाठी आपण 1.25 इंचावरती केलं होतं बघा या पद्धतीने. आणि पुढील मुंड्यासाठी आपल्याला 1.25 इंचावरती करायचं आहे. त्यानंतर बघा अशा पद्धतीने हे पुढील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर इथे पुढील मुंड्याचा आकार सुद्धा आपला देऊन झालेला आहे. त्यानंतर बघा आता इथे आपण गळा रुंदी टाकून घेऊया. तर 2 इंचाची आपली गळा रुंदी आहे. आणि पुढचा गळा जो आहे तो आपला 6 इंचावरती आहे बघा या पद्धतीने. इथून आपल्याला 2 इंचावरतीच मार्किंग करायचं आहे. जर तुम्हाला जास्त ब्रॉड गळा हवा असेल तर तुम्ही 2.5 इंचावरती सुद्धा खालच्या साईडने
गळा रुंदी घेऊ शकता. त्यानंतर ही लाईन वरच्या लाईनला जोडून घ्यायची आहे आणि इथून गळ्याचा गोलाकार देऊन घ्यायचा आहे बघा या पद्धतीने. तर बघा ही सर्व बेसिक मापे इथे आपली झालेली आहेत. त्यानंतर बघा आपल्याला प्रिन्स कट साठी कोणत्या साईडला किती वाढवायचं आता ते आपण इथे बघणार आहोत. तर बघा छातीच्या मापाच्या साईडला आपल्याला वाढवायचं आहे 1 इंच. तर बरोबर 1 इंचावरती इथे मी मार्किंग करून घेते. तर त्यानंतर या साईडने आपण 1.5 इंच वाढवणार आहे, कारण छातीचं माप जे आहे ते मोठं नाही, 29 इंचाच आहे. त्यामुळे आपण जो प्रिन्स कटचा टक्स आहे तो इथे घेणार आहे 1.5 इंचाचा. 2 इंचाचा घेतला तर जास्त पफ येतो. तर इथं छातीचं माप कमी असल्यामुळे इथं आपल्याला 1.5 इंचाचाच प्रिन्स कटचा टक्स घ्यायचा आहे बघा. तर बघा या साईडने आता आपलं वाढून झालेलं आहे. खालच्या साईडने आपल्याला वाढवायचं आहे अर्धा इंच या पद्धतीने. तर ही सुद्धा लाईन आपण सरळ आखून घेऊया, जेणेकरून आपल्या सहज लक्षात येईल. तर इथे ही लाईन सुद्धा आखून घेतलेली आहे. आता या साईडने हुकाईच्या साईडने आपल्याला 2 रेषा एवढं वाढवून घ्यायचं आहे बघा. अगदी 2 रेषा एवढं आपण पूर्ण वाढवून घेणार आहोत बघा या पद्धतीने. या पद्धतीने पूर्ण 2च रेषा एवढं वाढवायचं आहे, जेणेकरून ते कापड आपल्याला हुकायला उपयोगी येईल या पद्धतीने. त्यानंतर बघा या साईडने खालच्या साईडने आपल्याला टक्स साठी घ्यायचं आहे 3 इंचावरती या पद्धतीने. त्यानंतर वरून खाली बघा इथे 10 इंचावरती मार्किंग करायचं आहे या पद्धतीने आणि इथून घ्यायचं आहे आपल्याला 3.25 इंच. तर बघा या पद्धतीने हे 10 इंचाचं जे मार्किंग आहे तिथं आपल्याला 3.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे. तर या पद्धतीने बघा अशा पद्धतीने. आणि ही लाईन आता आपल्याला इथे अशी जॉईन करून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने. बघा ही लाईन इथपर्यंत जॉईन करून घ्यायची आहे. त्यानंतर बघा हा टक्स जो आहे तो आपल्याला 1.5 इंचाने वाढवायचा आहे या पद्धतीने. बघा इथे 1.5 इंचाने वाढवून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून आपल्याला 1 ते 1.5 इंच सरळ लाईन घ्यायची आहे आणि आता आपण इथे प्रिन्स कटचा आकार देऊन घेऊया. तर बघा या साईडने आपल्याला थोडस अलीकडे घ्यायचं आहे या पद्धतीने. इथे आपली शिलाई मार्जिन राहणार आहे या पद्धतीने. बघा तर बघा अशा पद्धतीने इथे आपण प्रिन्स कटचा आकार देऊन घेतलेला आहे. तर खालच्या साईडने जे आपण अर्धा इंच वाढवलेलं आहे तर त्याचं सुद्धा मार्किंग आपण व्यवस्थित करून घेऊ. तर बघा अशा पद्धतीने हे वाढवून घेतलेलं आहे. तर ते अशा पद्धतीने तिरकं जॉईन करायचं आहे बघा आपल्याला, जेणेकरून ज्यावेळेस आपण ब्लाऊज शिवायला घेऊ त्यावेळेस कुठेही एक्स्ट्राचं राहणार नाही. तर अशा पद्धतीने छोटी छोटी मापे आपल्याला लक्षात ठेवायची आहेत आणि ते छोटे छोटे बदल करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपला ब्लाऊज अगदी व्यवस्थित परफेक्ट येईल. तर ह्यामध्ये जर तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही मला नक्की विचारू शकता. तर आता हे आपण कटिंग करून घेऊया. तर इथे बघा आता आपण हे कटिंग करून घेऊ. तर बघा खडूने जे मार्किंग केलेलं आहे याच्यावरून आपल्याला कटिंग करायचे आहे. त्याचबरोबर बघा आपलं खडूचे मार्किंग हे जरा जास्त जाड झालेलं असतं, तर कात्रीने बरोबर आपला जो आकार आहे त्या आकारानुसार आपल्याला कटिंग करायची आहे. एक्स्ट्राचं कुठेही घेऊ नका आणि आहे असं कटिंग करा. तर बघा एकदम लक्ष देऊन कटिंग करायची आहे. कटिंग खूप महत्त्वाची असते, त्यासाठी आपल्याला व्यवस्थित अशी कटिंग करायची आहे. त्यानंतर बघा इथे थोडासा आकार आपला खडूने बिघडलेला आहे, तर कात्रीने कट करताना तो आपल्याला व्यवस्थित कट करायचा आहे, जेणेकरून आपला जो आकार आहे तो व्यवस्थित येईल. अशा पद्धतीने कटिंग करायचे आहे. त्यानंतर बघा या पद्धतीने आपण हे दोन्ही पार्ट वेगळे करून घेऊया. हे एक्स्ट्राचं जे मार्जिनचं आहे ते आपण कट करून
काढायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने हा आपला प्रिन्स कटचा पुढचा भाग तयार झालेला आहे. आता इथे तुम्हाला मी बाही कटिंग सुद्धा दाखवते. तर बघा या पद्धतीने हे अस्तरची आपल्याला घडी घालून घ्यायची आहे 4 पदरी. खालच्या साईडने व्यवस्थित एकसारखं नसेल तर ते करून घ्यायचं आहे. या पद्धतीने बघा इथे मी हे एकसारखं करून घेतलेलं आहे. सर्वात आधी आता आपल्याला इथे बाही घडी टाकायची आहे. तर बघा 7.25 इंचावरती इथे आपली ही बाही घडी राहणार आहे. म्हणजेच इथे आपल्याला छातीचं माप आपलं जे काही आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर ही लाईन जी आहे ते आपण सरळ ओढून घेऊया. तर हा आपला बाहीचा बॉक्स तयार झालेला आहे. तर बघा आता आपण इथे बाही उंची टाकून घेऊया. तर बघा 7.5 इंच ही बाही उंची आपली तयार आहे. त्यामध्ये आपल्याला 1 इंच मार्जिनचा घ्यायचा आहे आणि 8.5 इंचाची आपण बाही इथे कटिंग करणार आहोत. तर बघा 8.5 इंचावरती आपण बाहीचं माप टाकून घेऊया. या साईडने सुद्धा 8.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे आणि ही लाईन सरळ आखून घ्यायची आहे. तर बघा या पद्धतीने इथे आपला बाहीचा बॉक्स तयार झालेला आहे. तर या साईडने बघा 1 इंचावरती मार्किंग केली. या साईडने आपण 1.5 इंच आपलं जे शिलाई मार्जिन आहे ते काढून घ्यायचं आहे. या पद्धतीने. तर इथं आता आपल्याला आपली कॅप हाईट टाकून घ्यायची आहे. तर 2.25 इंचावरती इथे आपण कॅप हाईट टाकणार आहोत या पद्धतीने. आणि ही लाईन अशा पद्धतीने सरळ आखायची आहे किंवा थोडीशी तिरकी घेतली तरी चालेल, म्हणजे आपल्याला ब्लाऊज फिटिंग व्यवस्थित बसेल. या पद्धतीने बघा याचा मध्य काढून घ्यायचा आहे आता आणि इथून आपल्याला 1/2 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे. बघा या पद्धतीने मध्य काढल्यानंतर तिथून या पॉइंट पर्यंत आपल्याला सरळ लाईन ओढायची आहे. बघा या पद्धतीने. आणि इथून आता आपल्याला बाहीचा गोल आकार द्यायचा आहे. बघा या पद्धतीने. तर इथे बघा हा आपला बाहीचा बाहेरील आकार तयार झालेला आहे. आता आपण बाहीचा आतील आकार तयार करूया. तर इथे बघा आपल्याला 1/2 इंचावरती सरळ लाईन ओढायची आहे. त्यानंतर इथून आपल्याला 2 रेषा एवढी लाईन ओढायची आहे. हे बघा आणि इथून आपल्याला याचा मध्य काढायचा आहे. बघा याचा मध्य काढून या पद्धतीने इथं सुद्धा आपल्याला 2 रेषा एवढं वर घ्यायचं आहे. तर हे 3 पॉइंट आता आपल्याला जॉईन करायचं आहे. हा एक, हा एक, हा एक आणि हा एक, असे 4 पॉइंट आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचे आहेत. तर बघा अशा पद्धतीने ही इथपर्यंत लाईन आणायची आहे आणि तिथून ही लाईन आपल्याला इथं न्यायची आहे आणि त्यानंतर हा पॉइंट आपल्याला अशा पद्धतीने इथे जोडून घ्यायचा आहे. बघा या पद्धतीने. बघा तर इथे आता आपला हा बाहीचा आकार तयार झालेला आहे. तर इथे आता आपण दंडघेर टाकून घेऊया. तर बघा दंडघेर हा 4 इंचाचा आहे. 1.5 इंच शिलाई मार्जिन या पद्धतीने. आणि ही लाईन सुद्धा आपल्याला वरच्या साईडला अशा पद्धतीने जोडून घ्यायची आहे. बघा तर इथे आता आपलं पूर्ण बाहीचं मार्किंग करून झालेलं आहे. ही बाही आता आपण कट करून घेणार आहोत. तर बघा इथे तुम्हाला पूर्ण आता मी कटिंग दाखवलेली आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि काही समजलं नसेल तर कमेंटसुद्धा करा. तुम्हाला मी नक्कीच समजून सांगण्याचा प्रयत्न करेन. तर बघा अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊज शिवाल या मापानुसार त्यावेळेस तुम्हाला तो व्यवस्थित बसला तर ते तुम्ही माप लगेच वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. कशा पद्धतीने कोणती मापे तुम्ही टाकलेली आहेत ते पूर्ण वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे, जेणेकरून तुमच्या सहज लक्षात राहील. तर बघा अशा पद्धतीने इथे आपण
ही बाही कटिंग करून घेतलेली आहे. त्यानंतर बघा, आता बघा इथे आपला हे प्रिन्स कटचा पार्ट पूर्ण तयार करून झालेला आहे, म्हणजे कटिंग करून झालेला आहे आणि मागील भाग सुद्धा कटिंग करून झालेला आहे. तर यामध्ये जर तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करून विचारू शकता. इथे तुम्हाला मी 29 इंच छातीचं माप असलेली पूर्ण कटिंग दाखवलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.